सांगलीच्या येतवडे खुर्दमधील वारणा नदी पात्रात मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। निलेवाडी गावात जाणाऱ्या पुलाजवळ मगरीचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खेड तालुक्यातील जालिंदर नगर शाळेने इंग्लंडमध्ये झालेल्या T4 एज्युकेशन स्पर्धेत जगात प्रथम क्रमांक पटकावलाय। या यशामागे असलेल्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच प्रस्तावित बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाल्यानं शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आता टीकेची झोड उठली आहे। हिवरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर मागणी नोंदवण्यात आली आहे। शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय। शिक्षकांची भरती करणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्थित सुरू राहील असं म्हटलंय। पालघरमध्ये महिलेला चादरीच्या डोलीतून घेऊन जाण्याची वेळ आली आहे। रुग्णालय गाठण्यासाठी कुटुंबाची 1.5 किलोमीटर पायपीट झाली। अनेक वर्षांपासून पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मात्र दुर्लक्ष होत आहे। पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण करण्यात आलं। प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। मालेगावात शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा तयार झालाय। सलाईन आणि इतर औषधं नसल्यानं गरीब रुग्णांचे हातोनात हाल होत आहे। महापालिकेची 2 मोठी रुग्णालयं बंद आहे, तर एक रुग्णालय अपूर्ण आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांनीच रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। पंढरपुरात 9 वर्षीय दिव्यांग मुलाचा आईनं आत्महत्या केली। मुलाचं दुःख पाहवत नसल्यानं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात मोठा अपघात झाला। भरधाव ट्रकनं 20 मेंढ्यांना चिरडले। या प्रकरणात अधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरणात पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपी हवालदार इब्रार इमानदारचं निलंबन करण्यात आलंय। सोलापूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात झाला। मालवाहतूक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। जळगावमध्ये भरधाव डंपरनं रस्त्यावरून जात असलेल्या 5 वाहनांना जोरदार धडक दिली। भीषण अपघातात 5ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। एका वाहनावरील चालक गंभीर जखमी झालाय। अभिषेक नगरमधील अवंतीनगर परिसरात सशस्त्र चोरट्यांनी 2 घरांमध्ये घुसून नागरिकांना चाकूचा धाक दाखवत लुटमार केली। या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यानं रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली। आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं, मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्यानं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। बीडच्या छोटीवाडीत शेकापनं रास्ता रोको केला। कर्जमाफी करा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शिरूरच्या आंबेगाव तालुक्याच्या अवसरी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। सायंकाळच्या सुमारास शेतातून घरी परतताना शेतकऱ्यांना 2 बिबटे फिरताना दिसल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे। कोल्हापूर महापालिकेच्या दाराला पैशांचं तोरण मांडण्यात आलंय। महापालिकेला चाललेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैशाचं तोरण बांधून महापालिकेचा निषेध केला। विविध विकास कामांमध्ये कंत्राटदार आणि महापालिका प्रशासक भ्रष्टाचार करताय, याची चौकशी व्हावी आणि प्रशासकानं राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेच्या दारात धूळ उडवत अनोखं आंदोलन करण्यात आलं। शहरातील खड्ड्यांमुळे धुळीचं साम्राज्य पसरलं असून नागरिक आजारी पडतंय, यामुळे महापालिकेच्या दारात धूळ फेकून निषेध करण्यात आला। दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञातानं दारूची बाटली फेकल्याच्या निषेधार्थ शेकापकडून सांगोला शहर आणि तालुक्यात बंदची हाक देण्यात आली। जो कोणी असा त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं।
सावंतवाडी बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कॅन्टीनमध्ये अचानक स्फोट झाला। या स्फोटाचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी स्फोटानंतर कॅन्टीनमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यात पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी शेत शिवारात पाणी साचलेलं आहे। धान पीक खराब होऊन जमिनीवर लोळत नाही, त्यामुळे शेतकरी चक्क उभ्या पिकाच्या पेंड्या बांधून पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संदीप डाकवे यांनी अमिताभ बच्चन यांची पिंपळ पानावर सुंदर कलाकृती साकारली। हे अनोखं चित्र तयार करून त्यांनी अमिताभ यांना चित्रमय शुभेच्छा दिल्या। या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली। सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोल्यातील अकोट महामार्गावर रयत शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलं। आंदोलनामुळे 30 मिनिटे अकोट अकोला रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी याकरता हे आंदोलन करण्यात आले।